सुरू झालेलं आहे। मी इथे देहूमध्ये आहे, इंद्रायणीच्या काठी, आणि इथे प्रदूषित पाण्यामुळे पुष्कळ मासे मेलेले आहेत। ते आता आपण बघूया। एक मिनिट कल्याण, इथे जरा बघता येईल का? महासीर महासीर इकडे जाणार का? कुठे आहे? हा गोल्डन महासीर आहे। एक मिनिट, मला गोल्डन महासीर हा एक मिनिट, डेक्कनचा एक मिनिट, डेक्कन महासीर आहे हा गोल्डन महासीर आहे ना? आणि कुठला डेक्कन महासीर आहे म्हणतात? शिवडा हा खाली आहे तो मासा आहे, तो शिवडा आहे। अच्छा, एक आपलं हा किती त्याचा साईज सांगाल का? 1.5 फूट तरी आहे? 2 फूट 2.5 फूट आहे। 2.5 फूट हा 4.5 फूट आहे। आणि अच्छा, 4.5 काळी वाम। आणि हे सगळे गोल्डन मासे अलीकडचा आणि तो पण डेक्कन मासे। बरं, मला सांगा, हे सगळे तुम्हाला कधी दिसले हे मेलेले मासे? तुम्हाला कधी दिसले मासे मेलेले? हे सकाळी, आज सकाळी? आबा हे कुठले छोटे गोल्डन महासीरच्या? हे याला कानुसा म्हणतात। काणसा। मला एक सांगा, हे कानुसा, ही चिलापी, मोठा मासा आहे हा शिवडा। हा शिवडा, हा, आणि देव मासा जो मासे म्हणतो ना आपण, तो डेक्कन खुद्री, तो मधला, आणि हा गोल्डन महासीर। महासीर तर दोन आहे। त्याच्यामुळे तो नत्तेचा मासा दिसतोय का? हे ना, हाच तोच कोणता? आता जा देवाच्या कानावर जो आहे, विठ्ठलाच्या, हा जो आहे ना, कानावरचा हा देव मासा। हा एक दोन आबा मी त्याच्या बाबतीत हा विठ्ठलाच्या कानावरचा म्हणता ना तुम्ही मासा? एक मिनिट, हा देव मासा जो आहे ना, हा देव मासा। तुकाराम नाम घेता कापया धन्य कोबा संत जुने केला। ज्या विठ्ठलाची भक्ती तुकोबारायांनी केली, आज त्या तुकोबारायांच्या भूमीमध्ये हा सजीव मासा मृत झालेला आहे। हा कशाने मेला असेल याचा तपास शासनाने निश्चित करावा। जीवन हे अति धोक्यात आलेलं आहे, आपल्या समोर पाहतात। आबा, हा मासा कुठला आहे? हा याला आपण देव मासा, महासीर मासा म्हणतोय। हा देहू आणि आळंदी आणि पंढरपूर अशा तिन्ही क्षेत्राची पूर्वी वारी करायचा। त्याला आपण महासीर मासा म्हणतो, देव मासा म्हणतो। आपल्या वारकरी संप्रदायानं अत्यंत मोलाचं स्थान या माशाला आहे। आणि हा मासा हरिद्वार ऋषिकेशच्या गंगेमध्ये पाहायला मिळतो, आणि दुसरं म्हणजे इंद्रायणीमध्ये आपल्या देहूमध्ये पाहायला मिळतोय। म्हणजे हा मासा देहूमध्ये पाहायला मिळतो, हाच मासा विठ्ठलाच्या कानामध्ये आहे। विठ्ठलाच्या कानामधला जे कुंडल आहे तेच माशाचं कुंडल आहे, याच मासे। आणि हा मासा फक्त आपल्या इंद्रायणीतच मिळतो, दुर्मिळ झालेला मासे, दुर्मिळ झालेला। इतर कोणत्या जाती यामध्ये आहेत? आता शिवडा मासा आहे, हा जो पाहिला आपण, हा शिवडा मासा 6.5 ते 7 वर्षाचा वय आयुर्मान। किती? 7 वर्षाचा आयुर्मान। 7 वर्षाचा आयुर्मान। हा जाळी सहज तोडतो, गळाला लागत नाहीये, त्याच्यामुळे याची शिकार होत नाहीये। बर, अजून यामध्ये दुसरं कुठलं? गोल्डन मासा कुठला आहे? एक गोल्डन मासी, याला आपण गोल्डन मासी असं म्हणतो। हा आपल्याला हरिद्वार ऋषिकेशला गंगेच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतोय, आणि त्याच्यानंतर देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एक मासा आपण पाहिला, महासीर मासा कोणता आहे तर गोल्डन इंडिया। हे दोन्ही प्रकारचे मासे आपण नशिबवान आहोत। असे दोन्ही प्रकारचे मासे आपल्या नदीमध्ये आहेत, परंतु त्याचं दुर्दैवाने आपण त्याचं संवर्धन करू शकत नाही, ही आपली शोकांत आहे। देहूमध्ये आपले तर माशांचा डोहा आहे, त्यामध्ये माशांची जपणूक केली जाते। म्हणजे याचाच अर्थ जी जपणूक केली जाते नंतर पुन्हा या विषात रूपांतर होतं, याला कारणीभूत नेमकं कोण आहे? आज आपल्यासोबत परिवर्तन नमस्कार, आपलं नाव काय आहे? मी शैलजा। मला सांगा, आज जे तुमच्या समोर वास्तव दुःख आहे याबाबत आपणास काय वाटतं? मला असं वाटतं की हे आपल्याला याच्यावर उत्तर शोधायचं। हा जो प्रॉब्लेम येतोय हा पोल्युशनचा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। प्रदूषण जे येते ते वेगवेगळ्या वाटांनी येते, कुठून येत आहे त्याचा शोध घेऊन ते प्रदूषण जिथून येत आहे तिथे बंद करणं हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा त्याचा उपाय असेल। आणि ह्यामध्ये फक्त शासन प्रशासन असं म्हणण्याऐवजी आपण सगळे मिळून याचं कसा उत्तर शोधू हे मला वाटतं महत्वाचं ठरेल। आपल्याला हे वाचवायचे आहे आणि हे आपलं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे। वाम आहे, गोड्या पाण्याची वाम, या माशा थोडा मोठा पवना या सगळ्यातून लुप्त झालेली, तिथे मासा दिसायला मिळाला नाही। इंद्रायणीमध्ये वाम सुद्धा आपल्याला
इन्फेक्शन कशाचं म्हणताय तुम्ही? ते अनेक प्रकारे इथे तुम्ही मागे बघा तुमच्या विदाऊट ट्रीटमेंट केलं पाणी सुवेचं डायरेक्ट नदीला सोडलं जातं. कुठे प्रकारचे एसटीपी प्लांट्स इथे नाहीये. तर आणि तुम्ही आम्ही केलेले विष्टेचं पाणी डायरेक्ट तिथे खाली येत आहे. तर मग हे प्रदूषण तिला होत आहे ना. आणि हे सगळे मासे जे तुम्ही बघताय हे सगळे गोड्या पाण्यातले आणि शुद्ध पाण्यातले मासे जे जमिनीच्या खालच्या स्तरी समजा जे आता आपण म्हणतो हे आपलं जलचर जीव आहे ते जपण्यासाठी निसर्गप्रेमी खूप धडपड करतात. पण याला सहाय्यता कुठे कुठे म्हणताय तुम्ही? इथे सगळं प्रदूषित पाणी दिसतंय. अतिशय घाण वास येतोय आणि इथे जवळच देहूचं देऊळ आहे आणि इंद्रायणी पण पवित्र नदी मानतो तिची आपण अशी अवस्था केलेली आहे. कारण इथं कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट न होता रोज सुएज येत आहे या नदीमध्ये. आणि आत्ताच मार्चमध्ये अशी अवस्था आहे. एप्रिल मे मध्ये जेव्हा अगदीच पाणी नसेल नदीमध्ये त्यावेळेला जेव्हा फक्त गटार असेल नदीचं त्यावेळेला इथे अजून किती वाईट अवस्था होईल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. इथे तुम्ही सगळे इथले आहात का? देहूचे लोक आहात. तुम्ही बोलणार ह्याच्याबद्दल बोलणार तुम्ही? इथे माझ्या बरोबर देहू मधले रहिवासी लोक आहेत. आपण जरा त्यांच्याशी बोलूया. काय चाललंय सगळं चाललंय बोलणार? कोण कोण बोलताय? बोलणार ती? तुम्ही बोला. तुमच्या इथे नदीत खरं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे आणि पवित्र ठिकाण आहे आणि ते इतकं खराब झालंय. बोलणार तुम्ही त्याच्याबद्दल? खरं म्हणजे काय सांडपाणी 3-4 वाजेपासून सांडपाणी. पण हे आता इथे नदीमध्ये दिसतात ना असे तरंगतात मेलेले मासे. हे सांडपाण्यामुळेच झालेलं आहे. दूषित पाणी दूषित पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे ऑक्सिजन भेटत नाही. तिथून घाण पाणी येतं इथून घाण पाणी येतं. आणि असं तरंगताना तुम्हाला रोज दिसतात का मासे? रोज नाही आजच झालेले. आजच दिसले. आज एवढ्या संख्येने मेलेत का? ह्याच्या आधी सुद्धा 2 वर्षांनी एकदा असं झालेलं. 2 वर्षापूर्वी? 2-1 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर आता भयंकर परिस्थिती आहे. असं वाटतं की मच्छी मार्केटमध्ये मच्छी मार्केट कुठे तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी खरंच सांगतो तुम्हाला हे मच्छी मार्केट कुठं आहे. तर मच्छी मार्केट असं आहे तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी हे